सगळ्यांना हॅपी दिवाळी. आज आपण करणार आहे शंकरपाळी. रवा आणि मैदा वापरून करणार आहे मी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की शंकरपाळी एकदम खुसखुशीत झालेली आहे. अगदी बिस्किटासारखी. मी अगदी 2 बोटांमध्ये सहजरित्या ती तोडली जातीये. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक परात घेणार आहे. मी त्याच सेम वाटीने 2 वाटी पिठी साखर घेतली आहे, 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी तूप घेतला आहे आणि 5 ते 6 वाटी मैदा घेतला आहे आणि वेलची पावडर घेणार आहे. आणि तूप मोजताना नेहमी तूप वितळवून घ्यायचं आणि मग मोजायचं. वाटीने जर वाटीचं प्रमाण जर तुम्ही घेत असाल तर. मग ते असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, मोठ्या पसरट भांड्यामध्ये. कारण आता मी इकडे करणार आहे की म्हणजे काही लोकं साखरेचा पाक वगैरे करून घालतात, तर तसं नाही. कधी ते पातळ वगैरे पण होऊ शकतं. म्हणून मग मी हे ट्रिक वापरते की ताटामध्ये तूप घ्यायचं आणि तूप मी गरम करून मग त्याला जरा थंड केलेलं आहे आणि मग ते साखर त्याच्यामध्ये घालायची, पिठी साखर. 2 वाटी साखर घातली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त आणि त्याला असं पूर्ण एकजीव एकदम मस्त असं पेस्टसारखं करून घ्यायचं आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी कसं घेऊ शकते. एवढीच मेहनत याच्यामध्ये जास्तीची आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये जायफळ टाकायचं टाकू शकता किंवा मग वेलची पावडर टाकू शकता. मग याच्यामध्ये जी जिन्नस आपण घेतलेली आहे, रवा आणि मैदा, जे जशा प्रमाणात आपल्याला मैदा लागेल त्या प्रमाणात आपण मैदा घालून घ्यायचा आहे. म्हणजे की ते जास्त पातळही नाही होणार पीठ आणि एकदम व्यवस्थित होईल असं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याची चव वाढतच असते. मग हे पूर्ण मळून घ्यायचं आणि हे मळताना ऑब्व्हियसली त्याला थोडंसं पाणी लागणार आहे. मी पाण्याचा वापर केला आहे कारण माझ्या शंकरपाळी जास्त दिवस टिकाव्यात म्हणून. तुम्ही दूधही वापरू शकता इकडे. तर मी इकडे पाणी वापरलेलं आहे आणि मला अगदी 1 फुलपात्र पाणी एवढं लागलेलं आहे याच्यासाठी. तर हे पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात की मी कसं करते अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं. आणि मग हे अशा गोळा बनवून घ्यायचा त्याचा आणि त्याची कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे कारण आपल्याला याला एक थोडा वेळ तरी भिजत ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घातलेला आहे. सो मग मी त्याला सुती कापड ओलं करून त्याला एक 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग आपण हे बनवायला घेत आहोत. मग जेव्हा आपण हे करणार तेव्हा याच्यात मेन गोष्ट म्हणजे की पहिलं तर आपण कढईमध्ये तेल टाकून तेल थोडंसं तापवून घ्यायचं. म्हणजे स्टार्टिंगपासून जास्तही एकदम तापू नाही घ्यायचं. मग त्याच्यानंतर मी त्याचा एक गोळा बनवला आणि मग ते लाटायला घेतलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ह्याच्या साईडच्या चिरा जे पडत आहेत ते जरा कधी कमी होतात जेव्हा आपण त्याला भिजत घालतो किंवा ओला रुमाल त्याच्या बाजूला गुंडाळतो सुती कापडामध्ये. त्याच्यानंतर ते हळूहळू हे कमी होतं चिरा पडायचं. सुरुवातीचे 1-2 ह्याला जास्त पडतात जरा. आता मी याच्या असं स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आणि तुम्हाला आवडतात त्या शेपमध्ये त्रिकोणी, चौकोनी कशा पाहिजे तशा तुम्ही शंकरपाळ्या याच्या लहान मोठ्या कट करून घेऊ शकतात. तर हे असं कट करून घेतलं आणि मग सुरुवातीला मी 1-2च टाकून बघितलं होतं ते कसं होतं ते. तर ते एकदम व्यवस्थित अशा छान झालेल्या. मग मी दुसरी परत लाटी घेतली आणि मग ते लाटायला घेतलं. तर बघू शकता ह्याच्यात मेन ट्रिक म्हणजे ही आहे की तुम्ही जेव्हा हे तळायला घेतात तेव्हा गॅस मोठा करायचा सुरुवातीला थोडा. म्हणजे एकदम हाय नाही, मीडियम टू हाय याच्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकायच्या आणि थोडंसं लालसर व्हायला लागलं की मग आपण त्याचा गॅस कमी करायचा, फ्लेम कमी करायची. म्हणजे याच्याने होतं काय की तुमचं जे शंकरपाळी टाकलेले आहे त्याच्यामध्ये जे एक बाइंडिंग आहे ते त्याच्यामध्ये बाइंडिंग येऊन जातं. आणि अजून एक दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी याच्यामध्ये घालता तेव्हा लगेच त्याला झाऱ्याने किंवा कुठल्या दुसऱ्या उलाटण्याने वगैरे त्याला हलवायचं नाही. जर तुम्ही लगेच करायला गेलात तर ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जरा लालसर झाले की गॅस कमी केला की मगच त्याला पलटायला घ्यायचं आहे. तर ही आहे आजची दुसरी महत्त्वाची टीप. तर अशा प्रकारे आपण कमी गॅसवर ह्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एकदम जास्त लालसर करून नाही घ्यायच्या. थोड्या पांढरट असेल तेव्हाच तुम्ही काढल्या तरी चालतात कारण लास्टपर्यंत याच्यामध्ये तेल गेलेलं असतं. लास्टपर्यंत ते पिठामध्ये तेल असल्यामुळं ते भाजत असतं. मग या कलरवरती तुम्ही काढायचं आहे जसं की मी काढलेला आहे. याचा कलर अजून जसं थंड होईल तसं थोडासा रेड होत जातो. तर अशा तऱ्हेने मी हे काढून घेतलेलं आहे. आणि या शंकरपाळ्या मी सांगितलेल्या प्रमाणात केल्या तर 100% तुमच्या एकदम छान आणि व्यवस्थित होणार, बिलकुल बिघडणार नाही. तर हे असं शंकरपाळी झालेली आहे तुमची. आणि तुम्ही बघू शकतात की किती छान अशा मस्त शंकरपाळी झालेल्या आहे. आणि अगदी 1 ते 2 बोटांमध्ये
शंकरपाळी तुटते. म्हणजे आपण म्हणतो ना की ओठांनी शंकरपाळी तुटली पाहिजे, त्या प्रकारे आपली शंकरपाळी बनते. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी. बाय बाय.